स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आजची आपली रेसिपी आहे ब्रेड सँडविच। एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे। तर चला सुरू करूया रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्याच्यानंतर छोटा अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या जास्त तिखट असतील तर कमीच घ्या। त्याच्यानंतर 1 चमचा मीठ, ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। हिरवी चटणी ही बनवून तयार झालेली आहे। आता करून घेऊया पुढची प्रोसेस। हे मी कुकरला उकडून घेतलेले बटाटे आहेत 5 ते 7। ह्याच्यात आता मी कांदा टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर बारीक कट केलेली थोडीशी हिरवी मिरची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, ते मीठ पण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं। ब्रेड काट असलेल्या ग्लासने किंवा वाटीच्या साहाय्याने असे गोल कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने बारीक कट करून गोल आकारामध्ये कट करायचं। ब्रेड हे गोल कट झालेले आहेत। एका ब्रेडवर टोमॅटो सॉस लावून घेऊयात, व्यवस्थित लावायचं। टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप काही लावू शकतात तुम्ही। दुसऱ्या गोल केलेल्या ब्रेडवर हिरवी चटणीची आता मी बनवून घेतली होती ती लावून घ्यायची। त्यानंतर कुकरला उकडून घेतलेले बटाटे, त्याच्यात मी कांदा आणि हिरवी मिरची कट करून टाकली होती, ते पण ब्रेडवर व्यवस्थित लावून घ्यायचं। चटणीचं ब्रेड त्याच्यावर असं ठेवायचं। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता मी, त्याच्यावर तेल ओतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावर हे ब्रेड ठेवून घ्यायचे। तुम्ही तेलाऐवजी बटरही यूज करू शकता, तुमची इच्छा, पण मी तेल यूज केलं आहे। आता हे ब्रेड पलटून घ्यायचं व्यवस्थित असा, हे बघा। अशा पद्धतीने ब्रेड सँडविच हे तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात। मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही हिरवी मिरची नाही टाकू शकतात, म्हणजे तुमची इच्छा, टाकायची असेल तर टाकू शकतात किंवा नाही टाकू शकतात। बघा, हे अशा पद्धतीने ब्रेड सँडविच तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।